सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत आहे। आपल्याला माहिती आहे दिनांक 20/11/2024 रोजी आपल्याकडे मतदानाचा दिवस आहे। त्या मतदानाच्या दिवसाच्या अनुषंगाने जी पूर्व तयारी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या कार्यालयाकडून झाली आहे ती आपल्या समोर देत आहे। बार्शी तालुक्यात एकूण मतदान 3,37,499 आहे। पैकी पुरुष मतदान 1,73,453, महिला मतदार 1,64,002, ट्रान्सजेंडर यांची संख्या आहे 44। असं आपल्याकडे एकूण 3,37,499 मतदान आहे। आपल्याकडे एकूण मतदान केंद्र 333 आहेत। पैकी ग्रामीण भागात 225, शहरी भागात 108 यांची जी पोलिंग स्टेशन लोकेशन्स आहेत, मतदान केंद्राची ठिकाणं, ती शहरी भागात 136, ग्रामीण भागात 136, शहरी भागात 37। आपल्याकडे 20 तारखेला आपण 2 आदर्श मतदान केंद्र तयार करत आहोत। आयडियल पोलिंग स्टेशन म्हणतात त्याला। केंद्र क्रमांक 117 आणि केंद्र क्रमांक 118। दिव्यांग संचलित असे आपल्याकडे 2 मतदान केंद्र आपण शहरातील केंद्र क्रमांक 99 आणि केंद्र क्रमांक 120। महिला कर्मचारी संचलित पूर्ण महिला कर्मचाऱ्यांचा स्टाफ असलेली 2 केंद्र, केंद्र क्रमांक 121 आणि 122। यासाठी नियुक्त कर्मचारी अधिकारी जे आहेत आपल्याकडे सेक्टर ऑफिसर्स 33, 333 बूथवरती 33 सेक्टर ऑफिसर, प्रत्येक सेक्टर ऑफिसर 10 ते 12 केंद्र याप्रमाणे नियोजन केलेलं आहे। सर्वांना सहाय्यक सेक्टर अधिकारी, तसेच वाहनाची व्यवस्था, व्हिडिओग्राफरची व्यवस्था, रिझर्व्ह मधला स्टाफ सेक्टर ऑफिसर सोबत असणार आहे। पॅरलली पोलिसांचा देखील सेक्टर पोलीस ऑफिसर त्यांनी देखील तालुक्यामध्ये 13 ठिकाणी तालुक्याची विभागणी करून 13 पोलीस सेक्टर ऑफिसर यांची नियुक्ती देखील डीवायएसपी साहेबांनी केलेली आहे। आपल्याकडे 333 केंद्रावरती 4 मतदान अधिकारी व 1 शिपाई कर्मचारी असे अनेक पोलीस कर्मचारी अशी एका केंद्रावरती 6 कर्मचारी उपस्थित राहणार आहे। असा आपल्याकडे एकूण मतदान केंद्रावरचा स्टाफ जो आहे तो नियुक्ती केलेला आहे। तसेच एकूण तालुक्यातील मतदान केंद्रावर पोलिसांचा जो एकत्रित स्टाफ आहे त्याची संख्या आहे 531। होम वोटिंग आपण होम वोटिंगच्या बाबतीत सांगतो 85+ आणि पीडब्ल्यूडी वोटर्स 85+ आपल्याकडे संख्या होती 530 आणि पीडब्ल्यूडी वोटर यांची संख्या होती 40। म्हणजे होम वोटिंग साठी आपण 14, 15 आणि 16, 14-15ला 2 दिवस फर्स्ट व्हिजिट केल्या आणि 16 तारखेला पहिल्या व्हिजिट मध्ये जे सापडले नाही अशा मतदारांच्या बाबतीत 16 तारखेला सेकंड व्हिजिट 5वा दिवस आहे। आज अखेर 958 मतदान पूर्ण झालेलं आहे। त्याचं पर्सेंटेज आहे 94.10%। इतर तालुक्यातील जे आहे त्याची करण्यात आलेले आहे। या अनुषंगाने सांगतो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट कलम 125 ते 136 निवडणूक विषयक अपराध कलमानुसार मतदान प्रक्रियेमध्ये कुठलीही आचारसंहिता, कुठल्याही गैरवर्तणूक, कुठल्याही प्रकारची बोगसगिरी झाल्या, कुठल्याही प्रकारची तोतेगिरी झाल्या या कलमांतर्गत निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस अधिकारी यांना योग्य ती खबरदारी घेऊन त्याप्रमाणे कारवाई करायच्या सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांना सूचना केलेल्या आहेत। मी आपल्या माध्यमातून सर्व बार्शी तालुक्यातील
मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करतो, आवाहन करतो की येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त मतदान सर्व बंधू भगिनीने करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. मतदानाची वेळ ही सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत आहे. AMF चे जे आपले निकष आहेत, विषयाने ठरवून दिलेले 1 ते 10 मुद्दे आहेत. AMFच्या निकषावरती आपण सविस्तर आपल्याकडे प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल. कालच आपल्या तालुक्यातील जे ग्रामपंचायतचे पंचायत अधिकारी आहेत, ग्रामपंचायत अधिकारी पूर्वी ग्रामसेवक आपण त्यांचं नाम आधी त्यांची सर्वांची मी आणि गट विकास अधिकारी साहेबांनी बैठक घेतली ऑनलाईन बीसीद्वारे. सर्व आमचे जे सेक्टर ऑफिसर्स होते त्यांना पर्सनली प्रत्येक केंद्र, जेवढे आपले 333 केंद्र आहेत, प्रत्येक केंद्र आपण व्हिजिट करायला लावलेले आहे. प्रत्येक केंद्रावरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, स्वच्छतागृह असतील, प्रत्येक ठिकाणी रॅम्पची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. स्वच्छतागृहाची व्यवस्था आहे, महिलांकरिता आणि पुरुषांकरिता वेगवेगळी व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर जे केंद्र काही निकष त्या ठिकाणी लावलेले होते आपण, म्हणजे एमएफच्या व्यतिरिक्त आहेत, आपण जवळपास 167 केंद्रांवरती लाईव्ह वेबकास्टिंग करणार आहोत. म्हणजे जे 167 केंद्र आहेत ती यादी पण मी शेअर करतो आपल्याशी. अशी एकूण 167 केंद्र आपल्या 333 केंद्रापैकी आयोगाच्या निकषाप्रमाणे ग्रामीण भागामध्ये जवळपास 50% केंद्रांवरती आपल्याला लाईव्ह वेबकास्टिंग करावी लागते. हे जे बसवलेले कॅमेरे आहेत, मॉनिटर्स आहेत, त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे लाईव्ह आम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. तसंच जिल्हाधिकारी महोदयांकडे त्यांच्या कंट्रोल रूमला हे कॅमेऱ्यांमधलं लाईव्ह दिसेल, आयोगाला तसं लाईव्ह दिसेल आणि इथे बसून जवळपास 167 केंद्रांमधली जी काही मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीत होत आहे का, कोणताही गैरप्रकार होत नाही यावरती आमचं कंट्रोल त्या ठिकाणी असणार आहे. त्याकरिता वेगळ्या टीम आम्ही त्या ठिकाणी नियुक्त केलेला आहे. प्रत्येक मॉनिटर करिता एक माणूस त्या ठिकाणी नेमलेला आहे, जो दिवसभर बसून फक्त एवढंच त्यांचं काम असेल का त्या केंद्रावरती व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत आहेत. आणि फक्त एक कॅमेरा नाही, रूम मध्ये एक कॅमेरा असेल आणि रूमच्या बाहेर प्रवेशद्वारावर पण एक कॅमेरा असेल. म्हणजे थोडक्यात होणारी निवडणुकी निष्पक्षपणे, निर्भयपणे, प्रभावीपणे, कोणत्याही दबावमुक्त आपल्या तालुक्यामध्ये निवडणूक होईल या अनुषंगाने आपण ही वेबकास्टिंगची प्रक्रिया केलेली आहे. त्याचबरोबर जवळपास 8 केंद्र अशी आहेत ज्या ठिकाणी पोलिसांनी ITBPचे पोलीस आपण स्थिर पथक त्या ठिकाणी नेमतो, ज्या ठिकाणी एक सेक्शन हाफ सेक्शन असणार आहे. मग त्यामध्ये सिल्वर ज्युबलीचं केंद्र असेल, ज्या ठिकाणी आपल्याकडे 7 केंद्र आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मतदार त्या ठिकाणी येणार आहेत. अभिनव विद्यालय असेल आपल्याकडे, त्या ठिकाणी आपण हाफ सेक्शन ठेवलेला आहे. वैराग मधले काही केंद्र आहेत, आगळगाव आहे, पांगरी आहे, नारी आहे, असे जवळपास 8 ठिकाणी आपण जे हाफ सेक्शन आहे, फुल सेक्शन आहे ITBPचं, ते त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणखीन एक काम या ठिकाणी आता असं केलेलं आहे का आम्ही 3 दिवस अगोदर पासून स्वच्छता राबवली आहे. होल डेच्या 3 दिवस, म्हणजे कालपासून जी स्वच्छता होती, जे बाहेरील जे नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी आपल्याकडे येणार आहेत त्यांच्यासाठी पण राहण्याकरिता त्या केंद्रावरती व्यवस्था चांगली व्हावी, त्यांच्या स्वच्छतेची कार्यवाही व्हावी, त्याकरिता त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे. आणि मागील 3 दिवसांपासून म्हणजे कालपासून ही स्वच्छता आमची सुरू झालेली आहे. आणि त्यामध्ये मग वर्ग खोल्या असतील, टॉयलेट बाथरूम असतील, किंवा जो काही परिसर असेल जवळपासचा केंद्राच्या, तो सुद्धा आपण त्या ठिकाणी स्वच्छ करून घेतोय आणि स्वच्छ केलेलं आहे. आणि ती कारवाई काल पण चालू होती, आज चालू आहे, उद्या आणि परवा ही अशी सलग 2 दिवस त्या ठिकाणी चालू असणार आहे. त्याचबरोबर आता हे थंडीचे दिवस असल्यामुळे आणि दिवस लवकर मावळत असल्यामुळे आपण प्रत्येक केंद्रांवरती अशा सूचना दिलेल्या आहेत. केंद्रावरती लाईटची तर व्यवस्था आपल्याकडे सगळीकडे झालेलीच आहे, परंतु केंद्राच्या बाहेरचा जो परिसर असेल, आम्ही असे पण केंद्र आयडेंटिफाय केलेले आहेत ज्या ठिकाणी लोकसभेच्या वेळेस मतदान उशिरापर्यंत चालू होता, म्हणजे 7 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत, 9 वाजेपर्यंत बऱ्याच ठिकाणी रांगा त्या ठिकाणी लागलेल्या होत्या. अशी जी माहिती आमची तयार झालेली, त्याचा उपयोग 2 कारणांसाठी होणार आहे. एक तर त्या ठिकाणी मी अतिरिक्त पोलीस डिप्लॉय करणार आहोत ज्या ठिकाणी उशिरापर्यंत मतदान सुरू असेल, जेणेकरून मतदार रांगेमध्ये असल्यामुळे आणि उशिरापर्यंत मतदान चालू असल्यामुळे मग ज्या ठिकाणी मतदान संपलेलं असेल तिथलं पोलीस फोर्स
त्या ठिकाणी आम्ही लावणार आहोत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी रांगा जास्त होणार आहेत आणि दिवस लवकर मावळणार असल्यामुळे त्या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर सुद्धा प्रकाश योजना व्यवस्थित म्हणजे हॅलोजन असेल किंवा इतर जे काही गोष्टी असतील त्या गोष्टीची तयारी आपण त्या ठिकाणी केंद्रांवरती केलेली आहे. व्हीलचेअरच्या बाबतीमध्ये मग व्हीलचेअर असणं किंवा रॅम्प असणं, जवळपास जे काही आपले दिव्यांग बांधव होते, फिजिकली हँडिकॅप होते, त्यांची आपण होम वोटिंग करूनच घेतली. मात्र ज्यांना आणखीनही केंद्राकडे जायला अडचण होणार आहे किंवा ज्यांना मदतीची आवश्यकता असणार त्याकरिता आपण व्हीलचेअरची वगैरे पण प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरती त्या ठिकाणी त्याची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. आणि त्या ठिकाणी लाईट जे काही एमएससीबीचे अधिकारी आहेत त्यांना स्पेसिफिक सूचना तशी आपण देणार आहोत. जे काही लोड शेडिंग असेल किंवा काय त्या दिवशी होणार. मतदान केंद्रांमध्ये मोबाईल अलाउड नाही. 100 मीटर परिसरामध्ये आयोगाच्या डायरेक्शन नुसार 100 मीटर परिसरामध्ये मोबाईल घेऊन जाणे अलाउड नाही. त्यांच्यावरती मागच्या वेळेस सुद्धा आपल्याकडे 2 प्रकरणांमध्ये आपण गुन्हे दाखल केलेले आहेत. आणखीनही आपल्या माध्यमातून मी सांगतोय, हे गोपनीयतेच्या भंगाच्या विरोधात आहे. निवडणूक आयोगाचे जे काही निकष आहेत, त्यांचे जे काही सूचना आहेत, कायदे आहेत, नियम आहेत, त्यांच्या विरोधात आहेत आणि जो कोणी याचा भंग करेल त्यांच्यावरती सुद्धा अशाच पद्धतीने आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करणार आहोत. कुणाचं ओळखपत्र ओरिजिनल लागेल. ओरिजिनल ओळखपत्र लागेल. जे काही 12 प्रकारची ओळखपत्र आहेत, फक्त निवडणूक ओळखपत्रच हवं असं नाहीये, तर आधार कार्ड असेल, पासपोर्ट असेल, पॅन कार्ड असेल, लायसन्स असेल, असे जवळपास 12 प्रकारची ओळखपत्र आहेत, जे आम्ही आमच्या केंद्राध्यक्षांच्या ट्रेनिंगमध्ये पण त्यांना समजावून सांगितलेलं आहे आणि त्याबद्दलचा चार्ट सुद्धा आपण आपल्या केंद्रांच्या बाहेर लावणार आहोत. नेमकं कोणत्या ओळखपत्राच्या आधारे ते आपली ओळख पटवू शकतात. मोबाईल घेऊन जाण्यासच परवानगी दिलेली नाही आयोगाने. त्यामुळे माझी सर्वांना विनंती असणार आहे का कृपया त्या दिवशी परत तुमची अडचण होणार आहे तर आपल्याकडे जो कोणता ओळखपत्र असेल, आधार कार्ड सगळ्यांकडे आहे, पासपोर्ट असतो आपल्याकडे, पॅन कार्ड असतो, आधार कार्ड आहे, लायसन्स आहे, निवडणुकीचे आम्ही 100% ई-पिक कार्ड वाटप केलेले आहे. एकही असा व्यक्ती नाही का ज्यांच्याकडे ई-पिक कार्ड आपण दिलेलं नाही. तर जे कोणतं आधार कार्ड, जे कोणता ओळखपत्र आपल्याकडे असेल त्या ओळखपत्राच्या आधारेच आपण त्या ठिकाणी जायचं. संवेदनशील नाही म्हणता येणार आपल्याला. त्या ठिकाणी काही निकष आम्ही नेमलेले आहेत. समजा आता 5 पेक्षा जास्त केंद्र असणारे काही बूथ आहेत, संवेदनशील नाहीत, परंतु त्या ठिकाणी जमाव जास्त जमणार आहेत म्हणून आपण नेमलंय. काही ठिकाणी 1 पोलिंग स्टेशन असणारी केंद्र आहेत, म्हणजे तिथे एकच केंद्र आहे, मग तो आम्ही घेतलाय कारण दुसरं केंद्रच नाहीये. असे काही निकष लावून आपण ते 167 केंद्र निवडलेले आहेत. जिल्हा आपल्याकडे 33 जे सेक्टर ऑफिसर होते, 33 सेक्टर ऑफिसर जे होते आपले, आम्ही 3 महिन्यांपासून ती कारवाई आपली चालू होती. त्यांच्या 3 ते 4 वेळा व्हिजिट जे आपले सेक्टर मॅजिस्ट्रेट होते, पोलीस ऑफिसर सोबत त्या भागामध्ये प्रत्येक गावामध्ये त्यांची व्हिजिट झालेली आणि त्यामध्ये मग अशी काही हिस्ट्री आहे का, असा काही दबाव येण्याची शक्यता, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग ते आपण ठरवलेले आणि आपल्याकडे एकही वल्नरेबल किंवा क्रिटिकल पोलिंग स्टेशन नाही आपल्या तालुक्यात. केलेले आहे. दिलेले आहे. ऐका ना, 3 उमेदवारांवरतीच आपल्याकडे गुन्हे दाखल आहेत. केलेले आहे. पेपरमध्ये दिलेले आहे. आमच्याकडे ती माहिती त्यांना द्यावी लागते. त्याचे टप्पे ठरलेले आहेत. नॉमिनेशन माघार घेण्याच्या तारखेपासून 4 दिवस, तिथून पुढचे 4 दिवस आणि पुढचे 4, अशी 3 वेळेस त्यांना राष्ट्रीय आणि वर्नाकुलर पेपरमध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यानंतर काही न्यूज चॅनलमध्ये त्यांना किंवा आपले मीडियामध्ये त्या ठिकाणी द्यावं लागतं आणि ते खर्चामध्ये पण त्यांना दाखवावं लागतं. जर एखाद्याने पेपरमध्ये दिलं आणि त्यांच्या खर्चात समावेश नाही केलं तर आम्ही नोटीस दिलेले आहेत त्या उमेदवारांना. त्यांच्या खर्चामध्ये तो खर्च त्यांचा समावेश केलेला आहे, पेपरमध्ये जाहिरात दिलेली आहे. त्यामुळे तो पण विषय नाही आणि जवळपास 603 परवानगी आपण आतापर्यंत दिलेल्या आहेत. आपल्या ज्या एमसीसी किंवा वन विंडो सिस्टीम आहे परवानग्यांची वगैरे उमेदवारांना प्रचाराकरिता, जवळपास 603 आपण त्या ठिकाणी दिलेली आणि खर्चाची टीम आहे आमच्याकडे. त्या ठिकाणी 8 ते 10 लोकांचं मनुष्यबळ आहे. असिस्टंट एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आहेत, एक्सपेंडिचर ऑब्झर्वर मॅडम जे आपल्याकडे नियुक्त आहेत, त्यांच्या 3 ते 4 व्हिजिट त्या ठिकाणी झालेल्या आहेत, तपासण्या त्यांच्या झालेल्या आहेत आणि तो हिशोब काटेकोरपणे आपल्याकडे उमेदवारांच्या खर्चाचा ठेवण्यात येतो.
आता मतदान अधिकारी कर्मचारी जे आपण नियुक्त केलेले आहेत, कुणाला सुट्टी जरी असली तरी त्यांचे प्रत्येकाचे वन टू वन त्या ठिकाणी कारण आपण पाहिलेले आहेत. जे काही कारण आहेत ज्या ठिकाणी सूट देऊ शकतील असेच खुलासे मान्य केले. जे कर्मचारी आले नाही आपल्याकडे बाहेरून, अशा 2 कर्मचारी म्हणजे जवळपास 64 कर्मचारी आमच्याकडे गैरहजर होते. त्या सगळ्यांना आपण नोटिसेस दिल्या होत्या. त्यानंतर काही ठिकाणी असं आढळलं की काहींना दुबार ड्युटी आहेत, म्हणजे त्या ठिकाणी ते BLO म्हणून पण नियुक्त होते आणि आपल्याकडे पण ऑर्डर होती. अशांना आपण त्यांचा मान्य केलेला आहे. काही महिला कर्मचारी चुकून आपल्याकडे आले होते आणि आपण महिला कर्मचाऱ्यांचं रँडमायझेशन इतर तालुक्यात करत नाही, त्याच तालुक्यात येतो. अशांचे खुलासे आपण मान्य केले आणि काही लोक नंतर नोटीस दिल्यानंतर आपल्याकडे हजर आले. अशांनाही आपण त्या ठिकाणी नियुक्त करून घेतलं. मात्र जे लोक हजरच झाले अशा 2 लोकांवरती आपण त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले आणि जे आपल्याकडून गेले नाहीत बाहेरच्या तालुक्यांमध्ये त्यांच्यावरती पण बाहेरच्या तालुक्यांनी गुन्हे दाखल केले. म्हणजे एकच मी आपल्या माध्यमातून सांगेल का उद्या आणि परवा 2 दिवस आमचे आहेत. आपल्या माध्यमातून सर्व नियुक्त कर्मचाऱ्यांना पण सांगेल का अतिशय शिस्तीने अतिशय काटेकोरपणे आयोगाचं लक्ष आहे, आमचं लक्ष आहे. त्यामुळे जी काही जबाबदारी त्यांना दिलेली असेल ते सक्षमपणे सांभाळणार. त्याकरिता FSTच्या 8 पथकं आहेत. आमचे जे सेक्टर ऑफिसर नेमलेले आहेत त्यांचे पेट्रोलिंग आम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत पेट्रोलिंगच्या. आणि आपल्याला जर असं काही कळालं तर गोपनीय ते आम्हाला कळवा. आदर्श मतदान केंद्राबद्दल नाही पैसे वाटपाची तक्रार नाही आली आमच्याकडे आतापर्यंत. आचारसंहिता भंगाबद्दलच्या होत्या, म्हणजे कुठं स्टिकर लावले कुठं काय अशाबद्दलच्या आहेत. पैसे वाटपाबद्दलची तक्रार प्राप्त झालेली नाही आणि अशी कोणती कारवाई पण झाली नाही. सांगितलंय तुम्ही 167 फोन. आदर्श मतदान केंद्र 2 ठिकाणी आपण करणार आहोत. आणि आदर्श मतदान केंद्र म्हणजे थोडक्यात त्या ठिकाणी सोयी सुविधा संपूर्णपणे 100% काटेकोरपणे दिलेल्या आहेत का, थोडीशी सजावट वगैरे असेल, लोकांना आल्यानंतर थोडासा वेगळा फील त्या ठिकाणी मतदानाकरिता आलेला आहे त्यांची सजावट वगैरे अशा पद्धतीने थोडंसं त्या ठिकाणी व्यवस्था असेल. मतदार यादीमध्ये नाव नसेल तर ज्यावेळेस आता कशी सोय होणार? नाही ऐका, मतदार यादी बद्दलचा एक वेगळा कार्यक्रम असतो. आपण SSR 4 वेळेस SSR राबवत असतो. नंतर सुद्धा नॉमिनेशन सुरू व्हायच्या 10 दिवस अगोदर पर्यंत आपण फॉर्म स्वीकारलेले आहे. आपण ड्राफ्ट मतदार यादीचं पब्लिकेशन केलं, अंतिम मतदार यादीचं पब्लिकेशन केलं. ज्या लोकांची नावं नव्हती त्यांची नावं पण आपण समाविष्ट करून घेतलेली आहेत. मग त्यांनी कुठेतरी शिफ्ट करून घेतलेलं होतं त्यांचं. मग वैरागला असेल तर कोणीतरी गाव सोडून गेलं, त्यांनी बार्शीला मतदान त्यांचं ट्रान्सफर करून घेतलं. अशी ती लोक होती. मग ते एखादा अपवादात्मक काय असेल तर त्यांच्याशी आम्हाला नाही. त्यांना मतदार यादीचं आपलं जेव्हा पब्लिकेशन झालं फायनल, ते प्रत्येक गावागावात आपण पब्लिश केली होती, लोकांना ऑनलाईन उपलब्ध होती. त्यामुळे प्रत्येकाने पाहून तोपर्यंत आम्हाला कळवणं आवश्यक. आता त्यामध्ये आपल्याला बदल करता येतो. नाही, यावेळेस आम्ही जेवणाच्या बाबतीत त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. मागच्या वेळेस जेवणाची त्यांच्या स्तरावरून करण्याच्या सूचना होत्या, परंतु यावेळेस आमचे जे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फत आम्ही ते नियोजन करतो जेवणाचं.